सर्वांना नमस्कार. जय ना. आपण चैतन्यपीठाच्या युट्यूब वाहिनीवरून गेली 4 वर्ष आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर बहुमोल असं प्रबोधन करीत असतात. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आपण वैदिक विज्ञान व भूगर्भशास्त्र यावर गेली 38 पुष्पे चिंतन करीत आहोत व गेली 50 वर्षे मी याचा अभ्यास करीत आहे व समन्वय पद्धतीने त्याचे चिंतन केले. या विषयावरील हे समारोपीय पुष्प आहे. हे करताना मी या विषयाकडे कसा वळलो, कुठल्या पद्धतीने अभ्यास केला व मला काय प्राप्त झाले याबद्दल आज विस्तारपूर्वक चर्चा करणार आहे. सुमारे 50 वर्षापूर्वी पदवी घेऊन मी जळगाव विभागात काम करायला सुरुवात केली. या खानदेशीय भागात जिओलॉजिकल सर्वे करायचा हे सर्च फॉर इकॉनॉमिकल मिनरल्स अशा प्रकारच्या प्रकल्पाचे काम मला देण्यात आले. मी पहिल्यांदा जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आले की मी MSc पर्यंत जी क्रमिक पुस्तके व ग्रंथांचे वाचन केले तेव्हा मला असे लक्षात आले की अतिशय महत्वाचा हा नर्मदेचा काही भाग, सातपुडा पर्वत श्रेणीचा काही भाग व तापी व्हॅलीच्या काही भागाबद्दल जिओलॉजीच्या पुस्तकांमध्ये कुठेच वर्णन केलेले नाही. गोंडवाना फॉर्मेशन, विंध्ययन फॉर्मेशन, अरावली फॉर्मेशन, डेक्कन ट्रॅप फॉर्मेशन अशी म्हणण्याची पद्धत आहे. तसेच कडप्पा फॉर्मेशन व सातपुडा फॉर्मेशन इत्यादींचाही कुठे उल्लेख केला गेला नाही. भारताचा उत्तर दक्षिण असा विभाग करणाऱ्या सातपुडा रेंजची माहिती फारशी कुठे उपलब्ध नाही. कोणत्याही ग्रंथाबद्दल याबद्दल चर्चा केलेली नव्हती. जळगाव विभागात आपल्याला काहीतरी शोधायला पाहिजे तेव्हा भूजल प्रबंध हा विषय समोर आला. तेव्हा भूजल सर्वेक्षण हा नवीन विभाग GSI मध्ये सुरू झाला व तिथे माझी नियुक्ती झाली व मी यात काम करायला सुरुवात केली. तेव्हा असे लक्षात आले की हा जो डेक्कन ट्रॅप आहे व त्याला लागून असणारा सातपुड्याचा जो भाग आहे, नर्मदेचा भाग आहे, यात काम करत असताना मला अजिंठा भागात सेमी प्रिशियस स्टोन सापडले. पुस्तकांमध्ये मात्र याचा उल्लेख नाही, पण स्थानिक लोकांना याची माहिती होती. चौकशी केल्यावर हे लक्षात आले की त्यांच्याजवळ हे जुने वैदिक ग्रंथ पण होते. त्याच्यामध्ये या स्टोन बद्दलची माहिती होती. एका वरिष्ठ गृहस्थाने हे ग्रंथ मला दाखवले. तसेच पाणी कसे शोधून काढायचे याची पारंपरिक पद्धत मी या लोकांकडून शिकलो, ज्याला वॉटर डाउजिंग असं आपण म्हणतो. अनेक वर्ष अभ्यास करून मी ही पद्धत आत्मसात केली. नंतर 1983 मध्ये मी डेप्युटेशनवर गेलो व त्यानिमित्ताने भारताचा जवळपास 2/3 भाग मी पालथा घातला. याबद्दल सविस्तर माहिती आदरणीय बाबांनी इथे दिली. या सर्व कालावधीमध्ये वेगवेगळ्या ग्रंथांचा मी अभ्यास केला. त्यातील महत्वाचे 2 ग्रंथ मला अजून आठवतात. ते म्हणजे लोकमान्य टिळकांचे गीता रहस्य व त्यांचे आर्केटिक होमा ऑफ वेदास हे ते 2 ग्रंथ आहेत. या 2 ग्रंथांविषयी आदरणीय बाबांनी इथे विस्तृतपणे माहिती दिली. यामध्ये त्यांनी वैदिक कालगणनेविषयी सविस्तर माहिती दिली आहे असे ते म्हणाले. त्यांनी याद्वारे महाभारताचा वेदांचा काळ शोधून काढला. गीता रहस्याचे 2 भाग आहेत. त्यात सृष्टीचा विकास कशा पद्धतीने झाला याची वैदिक पद्धतीने माहिती आहे. तसेच हिस्ट्री ऑफ जिओलॉजी ऑफ इंडियन कॉन्टिनेंट हा जो भाग आहे त्याचा वैदिक पद्धतीने अभ्यास कसा करता येईल हा विषय माझ्या मनात होता. सातपुडा रेंजचा नेमका काळ कसा काढता येईल हा विचार माझ्या मनात रुंजी घालत होता व याबद्दलही मोलाची माहिती आदरणीय बाबांनी इथे दिली. विदर्भ भागाचे वैशिष्ट्यही त्यांनी इथे सांगितले. 200 कोटी वर्ष हा पिरियड प्री कॅम्ब्रियन काळ आहे असे त्यांनी सांगितले व सर्व फॉर्मेशनचा काळ त्यांनी इथे सांगितला. याबद्दल काहीच कसे झाले नाही हा विषय माझ्या मनात सारखा होता. त्यावरून मला असं लक्षात आलं की आपल्या इकडील जिओलॉजी व पाश्चात्य जिओलॉजी ही वेगळी आहे व त्यांनी टाइम स्केलच्या पद्धतीने जो शोध लावला तो आज सुद्धा भारतामध्ये 2 प्रकारच्या जिओलॉजिकल सक्सेशन चालतात असे आदरणीय बाबांनी सांगितले. सुपर कॉन्टिनेंट थेअरी प्रमाणे सर्व भाग एकच होते पूर्वी. मग त्याचे विघटन झाल्यावर हा भाग कुठे गेला याचे उत्तर काय असा मला प्रश्न पडला. विशिष्ट फॉसिलचा कुठला काळ धरायचा हा एक भाग आहे.
हा सर्व जटिल विषय आदरणीय बाबांनी इथे अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितला व हे सर्व समजण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत असे ते म्हणाले. पहिले म्हणजे हा सर्व विषय तुम्हाला नीट माहिती पाहिजे. दुसरे म्हणजे याविषयी असलेले साहित्य तुम्ही वाचलेले आणि अभ्यास केलेले असले पाहिजे. तिसरे म्हणजे टाइम डेटिंग बद्दल जे मतांतर आहे त्याबद्दल वैदिक ग्रंथाचा अभ्यास करून टाइम स्केलचा निष्कर्ष आपण काढू शकतो. आपल्याकडे याबद्दल मन्वंतर, महायुग, चतुर्युग, कल्प वगैरे हे भाग आहेत. यांचा ज्योतिषाचा आधार आहे. या सर्वांनी जी कालगणना केली आहे त्यात तफावत नाही असे ते म्हणाले. त्याप्रमाणे असणारी कालगणना आदरणीय बाबांनी इथे विशद केली. मन्वंतर व नंतर प्रलय असे जर आपण पकडले तर 7 मन्वंतर व प्रलय झाले असे लक्षात आले व आपण स्टँडर्ड स्केल तयार करायला पाहिजे असे ते म्हणाले. या अनुषंगाने आपल्याकडे सर्गांचे वर्णन आहे. सर्ग व प्रतिसर्ग असे भागवतात वर्णन आहे. याचा अभ्यास आपल्याला करता येतो. आपल्याकडे आपल्या आकाशगंगेला शिशुमार चक्र असे नाव आहे. त्यानुसार या उत्क्रांतीच्या वेळेला 8 भाग करता येतात व त्याची संगती लावता येते असे ते म्हणाले. मन्वंतर कालगणनेप्रमाणे हे करता येते असेही ते म्हणाले. हा सिद्धांत 10-1 वर्षापूर्वी आला. त्याला सुपर कॉन्टिनेंट सायकल असे म्हणतात. तो आपल्याकडे शिशुमार चक्राची गॅलेक्टिक टाइम स्केलची कल्पना आहे त्याच्याशी जवळपास जुळते. त्याच्यात थोडी संदिग्धता आहे. आपला वैदिक कालावधी आहे त्यात फरक नाही. त्यानुसार तापी व नर्मदेचे खोरे व सातपुडा रेंजचा भाग बघितला तर मन्वंतर पद्धतीने आपण आपल्याला त्याची विभागणी करता येते असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले व त्याचे सर्व डिटेल्स त्यांनी इथे सांगितले. व यावरून असे सिद्ध होते की जगातला सर्वात जुना भूभाग म्हणजे हा सातपुडाचा अभंग डोंगर आहे असे ते म्हणाले व तो 7ही मन्वंतराची कालगणना सांगतो व ही जगातली एक प्रकारची शोकेस आहे असे ते म्हणाले. हा सर्व अभ्यास करताना मला वेगवेगळ्या विषयांशी संबंध येत गेला व त्यामुळे माझ्याजवळ 14 खंडांचे साहित्य तयार झाले असे ते म्हणाले व स्थापत्य वेद व शिल्पशास्त्रातील ग्रंथांची संहिता मला तयार करता आली. ही माझी उपलब्धी आहे असे आदरणीय बाबाला म्हणाले व या संदर्भात जवळपास 150च्या वर ग्रंथ माझ्याजवळ उपलब्ध आहे असे त्यांनी सांगितले. या सर्वातून निघालेला निष्कर्ष म्हणजे ही वैदिक टाइम स्केल अजूनपर्यंत कोणीही मांडली नाही. तसेच सातपुडा रेंजचा हा भूखंड जगात सर्वात जुना भाग आहे हे आता सिद्ध झाले आहे असे आदरणीय बाबाला म्हणाले. अशा रीतीने या विषयाचा आपण समारोप करीत आहोत असे ते म्हणाले व नर्मदा भागाचे महात्म्य त्यांनी इथे सांगितले व त्या संबंधी असलेला आधुनिक ग्रंथ म्हणजे दत्तपुराण या ग्रंथाविषयी आपण पुढच्या पुस्तकापासून परामर्श घेऊ असे त्यांनी शेवटी सांगितले व आपल्या प्रबोधनाला स्वल्प विराम दिला. मी आदरणीय बाबांना विनंती करतो त्यांनी आपल्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. नमस्कार. आजपासून आपण श्री दत्त पुराण संहिता आणि विमर्श या विषयाला प्रारंभ करतो आहे. यापूर्वी आपण जेव्हा याच्या आधीच्या भागात नर्मदा आणि वैदिक भूगर्भ विज्ञान हा विषय जेव्हा आत्मचिंतनासाठी आत्मसंवादासाठी घेतला होता तेव्हा त्यातला प्रधान जो भाग होता हा सगळा भाग म्हणजे या नर्मदा, तापी आणि सातपुडा हा जो भाग आहे किंवा त्याला लागून असणारं विंध्ययन वगैरे या भागाचा एक प्रकारचा पूर्ण भूगर्भशास्त्रीय आधुनिक भूगर्भ विज्ञान जिओलॉजी आणि प्राचीन पारंपरिक वैदिक विज्ञान ज्याला आपण भूगर्भ विज्ञान शास्त्र असं म्हणतो किंबहुना
वैदिक वाङ्मयाचा जर आधार घेतला तर तो अथर्ववेदांतर्गत त्याचा जो उपवेद आहे स्थापत्य वेद, त्या स्थापत्य वेदाची एक शाखा म्हणजे शिल्पशास्त्र, त्याचा एक भाग असं म्हणून आपण त्याला म्हणायला हरकत नाही. हे मुद्दाम विस्तारपूर्वक असं सांगायचं कारण असं की हे चिंतन करत असताना जेव्हा वैदिक वाङ्मयामध्ये या परिसराबद्दल माहिती शोधायला जेव्हा सुरुवात केली होती, तेव्हा याच भागात राहत असताना वर्षोनवर्ष म्हणजे थोडी थोडकी नव्हे तर जवळजवळ 50 वर्ष सतत या भागाशी संपर्क असल्यामुळे जेव्हापासून विशिष्ट संशोधनाला सुरुवात केली तसा वैदिक ग्रंथांचाही अभ्यास सुरू केला. वैदिक ग्रंथांचा अभ्यास सुरुवात जी काही केली असेल तर त्याचा जो काही अंशात्मक परामर्श आपण गेले जे 200 एपिसोड झाले त्याच्यामध्ये अंशतः आपल्या चर्चेमधून आपण बघितलं. अनेक ग्रंथ वैदिक आहे, आर्ष आहे, संस्कृत आहे आणि त्याच्यावर भाष्य आहे, तंत्र ग्रंथ आहे. मग हे जसे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये उपनिषद आहे, त्याच्यामध्ये पुराण आहे, त्याच्यामध्ये दर्शनशास्त्राचे भाष्य ग्रंथ आहेत, तंत्र ग्रंथ आहेत, आयुर्वेदाचे ग्रंथ आहेत किंवा बृहत संहिता वगैरे अशा पद्धतीचं ज्याच्यात भूकंप लक्षण वगैरे असं अशा पद्धतीचे ग्रंथ आहेत. धार्मिक आहे, कर्मकांडाचे आहेत, असे सगळ्याच ग्रंथांचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा या विविध ग्रंथांचे जे विषय आहेत त्यांचा आपण काही वेळा आपल्या या 200 जे आपण पुष्प आहे याच्यात केव्हा न केव्हा कुठेतरी आपण या विषयांचा परामर्श घेतलेला आहे. ढोबळमानाने सांगायचं तर अगदी लक्षात येण्यासारखा भाग म्हणजे सुरुवातीला अगदी काही भागात आपण वेगवेगळ्या पुराणांचा परिचय घेतला. एकदा केव्हा तरी आपण एक आत्मपूजा असा जो संस्कृत भाग आहे पण वेदांतानुसार टेंबे स्वामींनी केली त्याचा परामर्श घेतला. एक मोठा भाग आपण जेव्हा घेतला त्याच्यामध्ये गुरुचरित्र या ग्रंथाचा आधार आपण घेतला होता. मग त्याच्यानंतर भगवद्गीता आणि वेगवेगळे गीता भाष्य ज्यांचा आपण परामर्श घेतला आणि मग शेवटले जे काही 31 आपले पुष्प आहेत त्यात आपण नर्मदा आणि भूगर्भशास्त्र या विषयाचा परामर्श घेतला. मग हे सगळे परामर्श घेतल्यानंतर एक जी मानसिकता तयार होते ती मानसिकता अशी की या सगळ्या विविध विषयांचा परामर्श घेतल्यानंतर आता आपल्या समोर नवीन असं ते काय असणार आहे किंवा नवीन आपण आता एखाद्या विषयात जर स्पर्श करायचा असेल तो विषय कुठला असावा. तर मला असं लक्षात आलं की आत्तापर्यंत अनेक पुराणं पाहिली, अनेक उपनिषद बघितले, अनेक योग ग्रंथ योगशास्त्रावरचे ग्रंथ बघितले आणि विविध कथा ज्यात आहे अशा पद्धतीचे काही तंत्र मार्गातले सुद्धा ग्रंथ बघितले, भाष्य ग्रंथ बघितले. पण पहिली गोष्ट म्हणजे भगवान दत्तात्रेयांसंबंधी जणू काही वेद कालापासून तर महाभारत कालापर्यंत अशी माहिती एक वेगळ्या पद्धतीने समग्रपणे ज्याच्यात ग्रंथित केलेली आहे असा भगवान दत्तात्रेयांविषयी पुराण ग्रंथ असा काही आपण आतापर्यंत विचारात घेतला नाही. पण मला असं लक्षात आलं की सर्वसामान्य लोकांमध्ये फिरत असताना काही लोकांना
तर भगवान दत्तात्रेय या देवतेविषयी पुराण आहे हीच कल्पना नाही. पुराण अनेक आहे, पण भगवान दत्तात्रेयाचं एक पुराण आहे, त्यांच्या नावाचं एक पुराण आहे, हे मात्र लोकांना माहिती नाही. बरं, भगवान दत्तात्रेयाचं पुराण आहे, ते नेमकं लिहिणारा कोण आहे आणि तो जो कोणी लिहिणारा आहे तो अगदी आपल्या जवळचा आहे, आपल्या महाराष्ट्रातला आहे, एक मराठी संत नव्हे तर आचार्य आहे. असे एक संत सत्पुरुष योगी संन्यासी ज्यांनी आद्य शंकराचार्यानंतर त्यांच्या एवढी विपुल संस्कृत रचना अन्य कोणीच केली नाही, असा द्वितीय, एकमेव नव्हे तर द्वितीय असा आचार्य संन्यासी असे आपले वासुदेवान सरस्वती टेंबेस्वामी महाराज, त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. हे बव्हंशी बऱ्याचशा मराठी साहित्याचा अभ्यास करणाऱ्यांना किंवा संस्कृतचा अभ्यास करणाऱ्यांना सुद्धा माहिती नाही. मग अशा ग्रंथाचा आपण आता परामर्श जर घ्यायचा असेल तर तो कुठल्या पद्धतीने घ्यावा, हा एक विषय होता. तो जसा विषय डोळ्यासमोर आला तसा आणखीन एक गोष्ट अशी लक्षात आली की पुराण म्हटलं की त्याची भाषा ही प्रौढ असणार आहे. जशी भाषा प्रौढ आहे, संहिता म्हटलं की तो मूळ संस्कृत आहे आणि त्या संहितेमध्ये टेंबेस्वामी महाराजांचं अत्यंत क्लिष्ट अशा पद्धतीचं एक वेगळं संस्कृत आहे. जरी त्यांचा छंद आणि ते त्या पद्धतीने काटेकोर पद्धतीने या सगळ्याचा ते अवलंब करतात. अगदी नियमबद्ध पद्धतीने त्यांचं लेखन आहे. तेव्हा त्याचा परामर्श आजच्या काळात घेणार तरी कसा, आणि तो घेत असताना एखादा सर्वसामान्य श्रोता जो आहे त्याच्यापर्यंत स्वामी महाराजांचे हे पुराण ग्रंथ हा कसा पोचवावा, हा एक मोठा भाग जेव्हा डोळ्यासमोर आला तेव्हा मग एक कल्पना अशी आली की आपण श्री दत्त पुराण संहिता विमर्श, विमर्शेचा अर्थ आम्हाला ज्या पद्धतीने त्या ग्रंथाचं आकलन होईल आणि त्याच्यावरती चिंतन करता येईल अशा पद्धतीने या ग्रंथाचं स्वरूप आपण हळूहळू उलगडायचा प्रयत्न करायचा. ही एकदा संकल्पना जेव्हा डोळ्यासमोर आणली तेव्हा पहिल्यांदा प्रश्न असा, जेव्हा आपण दत्त पुराण याच्यासारखा ग्रंथ अगदी आपल्या चैतन्यपीठाच्या श्रोत्यांसमोर पहिल्यांदा आपण आणतो आहोत, तेव्हा त्यात कदाचित अनेक श्रोते जेव्हा दत्तपुराण या नावाने ऐकून, इतरांचं कोणाचं ऐकून किंवा या आधीचे काही पुष्प पाहून मग नवीन विषयाविषयी काही उत्सुकता असेल म्हणून जेव्हा याविषयी चर्चेला ते कुठेतरी उद्युक्त होतील, श्रवणाला त्यांना कुठेतरी त्यांना रस वाटू लागेल, तेव्हा त्यांना या ग्रंथाचं मूळ स्वरूप जे आहे ते स्वरूप म्हणजे पुराण, या स्वरूपाची किंचित मात्र का होईना कल्पना असावी. म्हणून मग आपण आज या ग्रंथाची पूर्वपीठिका आणि या ग्रंथाचं स्वरूप साधारणपणे कसं आहे किंवा ग्रंथाला पुराण असं का म्हणण्यात म्हटलं आहे. कुठल्याही मोठ्या ग्रंथाला वेगवेगळ्या पद्धतीने ज्या काही संस्कृत संज्ञा असतात त्यात पुराण ही संज्ञा केव्हा वापरावी तेव्हा सांगण्यात येते. असा काही संक्षिप्त असं आपण आज एक वेगळ्या पद्धतीने ज्याला प्रोलॉग असं म्हणतात, पूर्वभाष्य, पूर्व परिचयात्मक असे काही शब्द विचार अशा पद्धतीने आज आपण विषय मांडणार आहे. तर सगळ्यात आधी मला असं विचार सांगायचं आहे की एखाद्या व्यक्तीला जर विचारलं तुम्हाला पुराणांविषयी काय कल्पना आहे आणि साधारण कितपत माहिती आहे,
तर सध्याच्या काळामध्ये बहुतेक लोकांना श्रीमद भागवत हे नाव ऐकून माहिती असतं. संहिता ग्रंथ जरी कोणी बघितलेला नसेल तरी भागवत हे पुराण आहे असं बऱ्याच लोकांना माहिती असतं. पण त्याला पुराण असं म्हणतात हे माहिती आहे. म्हणजे थोडक्यात भागवत माहिती आहे. भागवत हे पुराण जसं माहिती आहे तर हे भागवत जर कोणी ऐकलं असेल तर त्याच्या भागवताच्या महात्म्यामध्येच प्रवचनकार लोक असं सांगतात की अष्टादश पुराण म्हणजे याच्या आधीची जी पुराण आहे त्या सगळ्यांची रचना केल्यानंतर सुद्धा म्हणजे अगदी महाभारत आणि आईच्या आधीची पुराण ज्याची रचना केल्यानंतर सुद्धा संपादन केल्यानंतर व्यासांच्या मनात उद्विग्नता होती, ती काही त्यांची शमन झाली नाही. म्हणून नारदांच्या उपदेशाप्रमाणे मग त्यांनी ज्या पुराणाचा विस्तार केला ते पुराण म्हणजे श्रीमद भागवत पुराण. म्हणजे आधीचे 17 आणि हे 18 अशी अष्टादश पुराण ही अशा या भागवतामध्ये आपल्याला कळतात. मग भागवताच्या 13व्या स्कंदामध्ये ही 18 पुराण, त्यांची श्लोक संख्या किती, विस्तार कसा, काय वगैरे त्याची नावं याचा सगळा उल्लेख आहे. म्हणजे पहिल्या प्रथम एखाद्या माणसाने भागवत जर ऐकलं तर त्याला 18 पुराणांचा असा किंचित मात्र परिचय होतो. मग इतर काही जर ग्रंथ आपण बघितले तर मला असं लक्षात आलं की काही जी पुराणं आहे त्यांचा उल्लेख नाही आहे या 18 पुराणांमध्ये. तर त्यांचा उल्लेख नाही म्हटल्यावरती मग ती पुराणं कशी धरायची? मग अशा पद्धतीने अनेक ग्रंथ पाहिल्यानंतर आणि त्याच्यातली वेगवेगळी नावं पाहिल्यानंतर मला एका ठिकाणी असा संदर्भ सापडला की एकूण 36 पुराणं आहेत. म्हणजे 18 मूळ पुराण आणि 18 उपपुराण अशा पद्धतीने एकूण 36 पुराण आहेत. अनेक पुराणं अशी जी त्यात नाही आहे, मूळ 18 मध्ये तर याच्यात असतील. मग त्याला आपण असं समजायचं की हे उपपुराण आहे. आणि जो देवी भागवत विशेषांक आहे कल्याणचा किंवा भागवताचा विशेषांक आहे त्यात काही लेख आहे. त्याच्यात आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने संशोधनात्मक असे काही लोकांनी लेख लिहिले. त्यात असं आहे, काही लोकांनी म्हटलं की देवी भागवत हे मूळ पुराणात आहे आणि श्रीमद भागवत हे उपपुराण आहे. काही लोकांनी म्हटलं श्रीमद भागवत हे मूळ पुराण आहे, देवी भागवत हे उपपुराण आहे. म्हणजे उपपुराण आहेत त्यात गणेश पुराण आहे, अन्य काही पुराण आहेत. ही पुराणं जी आहेत ही उपपुराणामध्ये येतात असं त्यात आपण बघितलं. तर अशी एकूण 36 पुराणं. पुढे आणखीन जेव्हा काहीतरी वेगवेगळ्या पुराण विशिष्ट जेव्हा काही ग्रंथ अवलोकन केली, काही लेख बघितले आणि मला एक ठिकाणी संदर्भ असा सापडला की अष्टादश पुराण, अष्टादश उपपुराण याच्याशिवाय एका संशोधकाने त्याच्या विशिष्ट लेखामध्ये अष्टादश उपपुराणांची सुद्धा गणती करून ठेवली होती. म्हणजे एकूण आता पुराण, उपपुराण आणि उपउपपुराण म्हणजे 18 त्रिक 54 पुराण अशी किमान या आपल्या विशिष्ट वैदिक साहित्यामध्ये पुराण पद्धतीची जे ग्रंथ आहेत त्यांची उपलब्धता आहे. 54 पुराण. याशिवाय काही पुराणं अशी आहे जी गेल्या 100 वर्षातली आहे, पण ती पुराणं वेगवेगळ्या भाषेत आहे. इंग्लिश भाषेमध्ये एक पुराण आहे त्याला ख्रिस्त पुराण म्हटलेलं आहे आणि हिंदी भाषेत एक पुराण आहे त्याला प्रज्ञा पुराण म्हटलेलं आहे. तर अशा वेगवेगळ्या भाषेत ते त्याला पुराण नाव दिलेलं आहे. पण महत्वाची साधारण जी काही 36 पुराणं आहेत त्या पुराणांमध्ये भगवान दत्तात्रेय या देवतेचं जरी वर्णन आहे तरी दत्तात्रेय देवतेविषयी काही पुराण असं स्वतंत्र कुठेही उपलब्ध नाही या मूळच्या 36 पुराणांमध्ये. मग हे पुराण आलं कुठून? हे पुराण जे आहे याचा रचयिता जो आहे
तो श्रीमद वासुदेवानंद सरस्वती यतिमती कलिते. म्हणजे कलियुगामध्ये वासुदेवानंद सरस्वती यती हे जे संन्यासी आहे, ज्यांनी या दत्तपुराणाची रचना केली आहे, अशा पद्धतीने हे पुराण जे आहे हे निर्माण झालं. आणि केव्हा निर्माण झालं तर आजची जी आपली गणना पद्धती आहे, आपण ज्याला पाश्चात्य म्हणतो, विक्रम संवत किंवा शके न म्हणता, तर त्याला आपण असं समजावं की साधारण 1892 मध्ये स्वामी महाराज म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी संन्यास घेतल्यानंतर त्यांचा जो दुसरा चातुर्मास्य ब्रह्मावर्ताला होता. ब्रह्मावर्त या ठिकाणी साधारण या चातुर्मास्य काळामध्ये ते त्या भागामध्ये जवळजवळ 8 महिने त्यांचा निवास होता ब्रह्मावर्ताला. त्या ठिकाणी त्यांनी त्या कालावधीमध्ये त्यांच्या चातुर्मास्य विशिष्ट कालावधीमध्ये या समग्र दत्त पुराण संहिता या ग्रंथाची रचना केली, निर्मिती केली किंवा लेखन केलं. आता एका वर्षात नव्हे तर अगदी त्यांच्या त्या एका चातुर्मास्य कालामध्ये जो काही वेळ त्यांच्याकडे असेल, कारण त्यांची नियमबद्धता, संन्यासाचं जे आचरण त्यांनी जे ग्रंथात दिलेलं आहे किंवा गुरुचरित्र आपण वाचतो त्याच्यावर त्यांचं जे भाष्य आहे, संस्कृत गुरुसंहिता, त्यात जे वर्णन काही ठिकाणी ते करतात, तशीच त्यांची आचार विचारांची पद्धत होती. त्यामुळे एखादा चातुर्थाश्रमातला यती संन्यासी, दंडी संन्यासी या आचार धर्माचं कडक नियम पालन करत असताना भिक्षा मागून प्रकृतीचा जो काही त्यांचा त्रास असेल तो सगळा त्रास तो सहन करून त्या काळामध्ये त्यांनी या ग्रंथाची रचना केली 1892 मध्ये. आणि मग जवळजवळ 4500 श्लोकांचा हा ग्रंथ, याच्यावरती साधारणपणे 7 वर्षानंतर त्यांनी याच्यावरती गुजरातमध्ये असताना पुन्हा स्वप्रबोधिनी टीका लिहिली. जेवढा ग्रंथ त्यातल्या प्रत्येक श्लोकावरती जे काही त्यांना वाटत होतं त्या पद्धतीने स्वतःच स्वभाष्य, त्याला टीका म्हणतात, असं त्यांनी टीका निर्माण केली. जवळजवळ डबल किंवा दुपटीने या ग्रंथाची ग्रंथसंख्या वाढली असं समजायचं. ग्रंथसंख्या म्हणजे श्लोक आणि त्यातलं गद्य अशी संख्या वाढली. म्हणजे एकूण 7,500 ते 8,000 एवढं त्या ग्रंथाची संख्या, म्हणजे खऱ्या अर्थाने पुराण ग्रंथ असा तो निर्माण झाला. महाराजांनी हा ग्रंथ जसा लिहिला तसं मग त्याच्यावरती त्यांचं इतरत्र जे साहित्य आहे त्यात आपल्याला असं लक्षात येतं की फक्त भगवान दत्तात्रय यांच्याविषयी जर त्यांचं साहित्य बघितलं तर दत्तात्रय सहस्रनाम स्तोत्र, दकारादी, ददापासून दे दै दम 10 शब्द दम पर्यंत अशी जी काही 12 खडी आहे त्या दकाराचा त्याच्यावरती 1000 नावाचं दत्तात्रय सहस्रनाम स्तोत्र. मग अष्टोत्तर शतनाम स्तोत्र हे जसं लिहिलं, मग त्यांनी आणखीन काय केलं, मंदासी नुपदे औपनिषदिक ज्ञान. दत्त पुराणामध्ये उपनिषदांचं ज्ञान सांगितलेलं आहे, वेदांत सांगितलेला आहे. सामान्य माणसाला तो फारसा क्लिष्ट असल्यामुळे, मूळ संस्कृत त्याच्यामध्ये उद्घृत केल्यामुळे अन्य लोकांना, सर्वसामान्यांना, अगदी महिलांना सुद्धा ते लक्षात येत नाही. म्हणून अशा लोकांकडनं त्यांनी महत्पूर इथे मराठीमध्ये दत्त महात्म्य ग्रंथ लिहिले. मग दत्तपुराण, त्याच्यावरती स्वप्रबोधिनी टीका, मग त्याच्यावरती दत्त महात्म्य ग्रंथ, मग चंपू नावाचं एक जे वाङ्मय म्हणतात साहित्य प्रकार, हा सुद्धा गेल्या 1,500 ते 2,000 वर्षात फक्त 8 ते 10 असे ख्यात असे चंपू ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यातले बहुतेक ग्रंथ श्रीराम चंपू या नावाचे जास्त प्रकारचे. चंपू साहित्य म्हणजे गद्यपद्य अशा पद्धतीने केलेली रचना.
मग स्वामी महाराजांनी दत्त चंपू हा ग्रंथ लिहिला. मग त्याच्या बरोबर त्यांनी आणखीन काय केलं असेल तर या ग्रंथामध्ये भगवान दत्तात्रेयांचे जणू काही वेगवेगळ्या कालामधले म्हणजे तो जो काही कालावधी आहे दत्त पुराणाचा पुराण काळातला या कालामध्ये त्यांच्या शिष्यांना भगवान दत्तात्रेय वेगवेगळ्या काळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर त्यांनी कुठल्या कुठल्या स्वरूपात दर्शन दिलं किंवा कशा स्वरूपात ते वावरले त्या सगळ्याचा जणू काही एक निकष काढून त्या सगळ्यांचा परामर्श घेऊन भगवान दत्तात्रेयांचं दत्तात्रेय षोडश अवतार चरित्र असं त्यांनी ग्रंथ लिहिला. म्हणजे आपल्याला माहिती की श्रीमद भागवतामध्ये भगवान विष्णूंचे जे अवतार सांगितले 22 अवतार या ठिकाणी देवी भागवत देवीच्या सांगितले आहे. गणपतीमध्ये आपण अष्टविनायक बघतो किंवा गणपतीचे 12 आपण नावं घेतो वेगवेगळे सुमुखश्च एकदंतश्च कपिलो गजकर्णका वगैरे अशी वेगवेगळी काही वेळ ते वेगवेगळ्या काळातली असतील पण मुद्गल पुराण गणेश पुराणामध्ये गणपतीच्या जशा कथा आहेत मग दत्तात्रेयचे 16 अवतार मग अशा पद्धतीने अवधूत अवतार वेगळा कमलदेव वेगळा असे सगळे अशा दत्ताचे 16 अवतार त्यांच्या कथा आणि त्यांचा उत्सव केव्हा केव्हा करायचे असं त्यांनी एक विस्तारपूर्वक ग्रंथ दत्तात्रेय षोडशावतार त्यांनी लिहिला. मग दत्तात्रेयाविषयी स्फुट अशी अनेक स्तोत्र लिहिल्यानंतर मग त्यांनी एक महत्वाचा ग्रंथ आणखी निर्माण केला आणि त्याचं नाव सत्य दत्त पूजा. म्हणजे सत्यनारायण लोकांना माहिती आहे सत्यविनायक माहिती आहे तर आणखीन त्या पद्धतीने भगवान दत्तात्रेयाची पूजा त्या पद्धतीने करायची त्याला म्हणायचं सत्य दत्त पूजा. अशी भगवान दत्तात्रेयांविषयी एक वेगळ्या प्रकारच्या संस्कृत रचना या बहुतेक सगळ्या संस्कृत आहेत अशा ज्या काही रचना त्यांनी केल्या तर या सगळ्या रचना याचा मूळ आधार जो आहे तो जणू काही त्यातलं मग वेदांत असो उपनिषद असो कथा असो किंवा त्यातले काही स्तोत्र वगैरे असो या सगळ्याचा मूळ सूत्र आपल्याला या दत्तपुराण या ग्रंथामध्ये बघायला मिळतं. जसं दत्तपुराण हा ग्रंथ पहिला एकमेवा द्वितीय असा भगवान दत्तात्रेय या देवतेला डोळ्यासमोर ठेवून किंवा ही दत्तात्रेय ही देवची जी प्रधान देवता आहे अशा देवतेचा हा दत्तपुराण ग्रंथ आहे. हे जेव्हा आता आपण बघतो स्वामी महाराजांनी या ग्रंथात केलेलं आहे तसं स्वामी महाराजांनी हे सगळे जे दत्तपुराण विशिष्ट साहित्य आहे हे त्यांनी एकदम स्वयंप्रेरणेने आपण एखादं काव्य लिहावं अशा पद्धतीने केलं असेल का असा जे एक संशोधक म्हणून जेव्हा माझ्या मनात विचार उत्पन्न झाला तेव्हा मग दत्तपुराणाचा एक वेगळ्या पद्धतीने जेव्हा मी संशोधन करायला सुरुवात केली ते संशोधन करत असताना मला अनेक काही बारीक बारीक ज्या गोष्टी लक्षात आल्या त्या आधी मी पूर्वपीठिका म्हणून मुद्दाम आपल्यासमोर याकरता मांडतो की त्यामुळे या ग्रंथाचं महात्म्य आपल्याला अधिकच लक्षात येईल. कारण स्वामी महाराज संन्यासी ते स्वतःजवळ फारसं काही बाळगत नव्हते एका ठिकाणी राहत नव्हते परिव्राजक म्हणजे सतत फिरत असणारे आणि कुठल्याही प्रकारचा संग्रह न करणारे असे एक यती दंडी संन्यासी विद्वान आचार्य यांनी जेव्हा समग्र दत्तपुराण असा ग्रंथ लिहायचा ठरवला असेल तेव्हा त्यांच्याकडे आपण म्हणतो की मूळ शिदोरी काय असावी साहित्याची शिदोरी म्हणजे काय असावी तर दत्तपुराण वाचल्यानंतर मग मी जेव्हा इतर पुराण पुन्हा नव्याने पाहायला सुरुवात केली आणि एक तौलनिक जसा अभ्यास एखाद्याने करावा अशा पद्धतीने जेव्हा अभ्यास सुरुवात केली तेव्हा मला एक गोष्टीचं अत्यंत अद्भुत असा आश्चर्य वाटलं अद्भुत वाटावं अशा पद्धतीने की मार्कंडेय पुराण जे आहे
ते पूर्वाश्रमी केव्हा तरी स्वामी महाराजांनी बघितलेलं असावं, ही माझी कल्पना आहे. कारण दत्तपुराणातल्या ज्या बहुतेक कथा आहेत सुरुवातीच्या, परशुरामाची आहे, कार्तिवीर्याची आहे, किंवा याच्या आधीच्या ज्या काही विष्णू शर्मा वगैरे त्यांच्या कथा आहेत, अजरकाची कथा आहे, आणि त्यातला काही जो कर्मकांडाचा भाग आहे, योगाचा भाग आहे, हा सगळा मार्कंडेय पुराणामध्ये वेगळ्या शब्दात पण जवळजवळ तसा तसा आपल्याला दिसतो. म्हणजे स्वामी महाराजांनी केव्हा तरी पूर्वाश्रमी त्यांच्या या सगळ्या प्रवासात केव्हा तरी ते मार्कंडेय पुराण एकदा बघितलं असावं. ते असेल तर ते जे सगळं समग्र मार्कंडेय पुराणाचे अध्यायचे अध्याय ते एखाद्या टीप कागदासारखे आपण म्हणतो तसे त्यांच्या स्मरणात असल्यामुळे त्यांनी ते अध्यायचे अध्याय भगवान दत्तात्रेयाच्या या विशिष्ट अशा आपल्या ग्रंथात त्यांनी लिहून काढले त्यांच्या शब्दात. उलट मार्कंडेय पुराणातला जो क्लिष्ट भाग आहे, ज्याला अर्थवाद असं म्हणतात, तो बरोबर त्यांनी बाजूला ठेवला. जेव्हा यदुराजाची आपल्याला कथा आपण दत्तपुराणात बघतो, तेव्हा दत्ताचे 24 गुरु हे श्रीमद भागवतातनं आपल्याला कळतं. पण माघमास महात्म्य आणि अन्य काही जे भाग आहेत ते त्यांना स्कंद पुराणामध्ये कदाचित त्याच्यात जो संदर्भ तो त्यांनी बघितला असेल. त्यामुळे वेगवेगळे पुराण केव्हा तरी त्यांनी वाचले असतील, बघितले असतील, सहज अवलोकन केले असतील, आणि त्या सगळ्या पुराणांचं एक प्रकारे मथित त्यांनी या दत्तपुराणामध्ये आपल्या समोर ठेवलं. हा भाग झाला पुराणांचा. आता ते मूळचे ऋग्वेद संहितेचे अभ्यासक ऋग्वेदी, पण ऋग्वेद संहिता एवढी मोठी म्हटल्यावरती की जर का त्यांनी समग्र संहिता त्यांची अभ्यासाचा विषय होतात, जर ते त्या पद्धतीचेच अभ्यासक होते, तर पहिलाच अध्याय त्यांनी असा केला की ऋग्वेद संहिताचे ज्या 8 अष्टक मिळून महत्वाचे प्रत्येक पहिल्या अष्टकाचा जो श्लोक आहे, असे 64 श्लोक, म्हणजे ज्या संपूर्ण ऋग्वेद संहिता पहिल्या ऋचेपासून शेवटल्या ऋचेपर्यंतच्या अध्यायाच्या ते जे आल्या त्या सगळ्याची जणू काही आठवण व्हावी एखाद्या ऋग्वेद संहिताच्या अभ्यासकाला. त्या पद्धतीने त्यांनी पहिला वेदपाद स्तुती अध्याय लिहिला, आणि एखाद्या वैदिकाला सुद्धा जाणवून द्यावं की लिहिणारा हा जो कोणी लेखक आहे, हा जो चिंतक आहे, हा जो आचार्य आहे, याचा संहितेचा अभ्यास किती आहे, प्रत्यक्ष वैदिक संहितेवर याची कशी कमांड आहे, त्याचं किती प्रभुत्व आहे, अशा पद्धती त्यांनी केलं. उद्घृत नुसतं नाही केलंय त्यांनी. काय केलं, प्रत्येक ऋचेचा अर्धा चरण किंवा 1/4 चरण काही ठिकाणी तो फक्त बदलला, बाकी ऋचा तशी ठेवली. पण त्या ऋचेचा अर्थ असा केला की त्या ऋचेतून भगवान दत्तात्रेयांची स्तुती प्रगट व्हावी. अशा पद्धतीने दत्तपुराणाचा पहिला अध्याय, याला वेदपाद स्तुती असं जरी म्हटलं तर या वेदांच्या या पादामध्ये चरणामध्ये दत्तात्रेयांची स्तुती कशी केली हे आपल्याला या ग्रंथाच्या पहिल्याच अध्यायात दिसतो. म्हणजे माता या ग्रंथामध्ये काय आलं, संपूर्ण ऋग्वेदाच्या ऋचांचा एक प्रकारचं अत्यंत संक्षिप्त असं चित्र आपल्याला लक्षात आलं. 64 ऋचा अशा आहे. उरलेलं काय, उरलेले 3 वेद. मग त्यांनी त्याच्यामध्ये अग्नम आया ही वितये, शन्नोदेवी आणि विषय तोर्जेत्वा अशा 2 ऋचा, ही एक शुक्ल यजुर्वेदातली, एक सामवेदातली, एक अथर्ववेदातली, अशा 3 घेतल्या. आणि या 3 घेतल्या, या 3 वेदांच्या सुद्धा ऋचा याच्यामध्ये आहे. म्हणजे ग्रंथकाराला या 3 वेदांची सुद्धा माहिती आहे महत्वाची, ते त्यांनी सांगितलं. आणि शेवटला 68वा जो श्लोक आहे तो श्लोक
तर महावाक्य यांचं स्मरण करून देणारा अशा पद्धतीचा आहे. अशी अत्यंत अलौकिक सुरुवात आणि रचना या दत्तपुराणाची महाराजांनी केली. कशी? तर मूळ ऋग्वेद संहितेचा परामर्श घेऊन ऋग्वेद संहिता घेतली, मग पुराणातल्या कथा झाल्या, मग त्या ज्या ज्या ठिकाणी मला मंत्र आले, काही विशिष्ट प्रकारची मंत्र आले, तंत्र आलं दत्तात्रय, याच्यात काय याच्यामध्ये आपल्याला उपनिषद दिसतात. ही उपनिषद कुठली आहे? ही दत्तात्रय उपनिषद आहे. दत्तात्रय उपनिषद म्हणजे महत्वाची जी सध्या ज्ञात आहे काही लोकांना, अजून काही असतील तर सांगता येत नाही, पण महत्वाचे म्हणजे दत्तात्रय पूर्वतापिनी उपनिषद, दत्तात्रय उत्तर तापिनी उपनिषद, शांडिल्य उपनिषद हे एक महत्वाचं आहे. आणि अवधूत उपनिषद अशी जी काही 4-5 उपनिषद आहे, ही भगवान दत्तात्रेयाविषयी मंत्र आणि तंत्र आणि विशेषतः माला मंत्र याच्या संदर्भात आहे. तर ही सगळी जी उपनिषद आहे, ही उपनिषद पुन्हा त्यांनी याच्यात घेतली. आणि हे सगळे घेतल्यानंतर एकीकडे पुराणांचा परामर्श घेतला, एकीकडे त्यांनी षटशास्त्र जे आहे त्यातला ज्योतिषादी आहे त्याचा परामर्श त्यांनी घेतला, आणि एकीकडे ज्याला संहितेमधलाच एक भाग वेगळा जो आहे, पण तो कसा आहे की स्मृती, या स्मृती ग्रंथ म्हणजे अत्री स्मृती, ज्याच्यामध्ये आचार धर्माचं पालन कसं करावं याविषयी सांगितलं आहे. तर षडविशांती 26 स्मृतिकार जे प्रसिद्ध आहेत, थेट मनुस्मृतीपासून याज्ञवल्क्य स्मृती, हरित स्मृती वगैरे सगळे हे जे आहे त्यात अत्री स्मृती आहे, त्याचा त्यांनी उल्लेख सुद्धा केला. आणि या पद्धतीने आचार धर्माविशेष स्मृतींचा उल्लेख करून त्यांनी त्यात काही महत्वाचा भाग तो त्यांनी घेतला. आणि याच्यावर मग माघ स्नान महात्म्य असा एक भाग त्यांनी घेतला, त्याचं महात्म्य त्यांनी सांगितलं. आणि हे सगळं केल्यानंतर सगळ्या शेवटी त्यांनी संन्यास धर्म निरूपण असा घेऊन त्यांनी तो विषय संपवला. तर अशा विविध विषयांचा एकत्रित एकसंघ अशा पद्धतीने रचना करायची, असं आगळं वेगळं काम, अद्भुत काम, अलौकिक असं स्वामी महाराजांनी जेव्हा केलं, तर ते केल्यानंतर एखाद्या सामान्य माणसाने जर अशा पद्धतीने जर केलं असतं, त्याला त्यांनी काय म्हटलं असतं की ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये या सगळ्याचं त्यांनी संमेलन केलं. तर असे ग्रंथ बरेच आहेत, अनेक विषय वेगवेगळे त्याच्यामध्ये आहे, काही कथा आहे, पण त्या सगळ्या ग्रंथाला पुराण असं म्हणत नाही. जसं आपण मोठे ग्रंथ म्हटले, अनेक ग्रंथ आहे. अनेक ग्रंथ म्हणजे कुठले म्हटलं तर योग वशिष्ठ आहे, योग वशिष्ठामध्ये कथा आहे, वेदांत आहे, काही ठिकाणी वैदिक वाङ्मयाचा परामर्श आहे, इतिहास भूगोल आहे, त्याच्यामध्ये आहे, सगळं आहे, पण त्याला पुराण असं म्हणत नाही. बृहत संहिता ग्रंथ आहे, त्याच्यातही अनेक विषय आहेत, त्याच्यात सुद्धा वैदिक वाङ्मयातल्या कथांचा कुठेतरी संदर्भ आहे, पण त्याला पुराण म्हणत नाही. अनेक योग ग्रंथ आहेत, त्यांनी सुद्धा मोठे मोठे ग्रंथ आहेत, पण त्यांना पुराण म्हणत नाही. मग या ग्रंथाला पुराण असं का? महाराजांनी सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात ठेवली की पुराण कशाला म्हणायचं, हे जी पारंपरिक पद्धतीने पुराणाची रचना केली जाते, ही रचना डोळ्यासमोर ठेवून पुराणात पंचलक्षणांनी, पुराण हा ग्रंथ तेव्हा सिद्ध होतो, तेव्हा त्याला पुराण नाव दिलं जातं, किंवा त्याला 5 प्रकारची लक्षणं त्याच्यात दिसून येतात, किंवा त्याचा कुठेतरी विचार केलेला आहे. ही पुराणात 5 लक्षणं कुठली आहे? त्याला म्हणतात सर्ग प्रतिसर्गश्च, वंश वंशानुचरित आणि मन्वंतर. म्हणजे संपूर्ण ग्रंथामध्ये कुठेतरी सर्ग आणि प्रतिसर्ग,
म्हणजे निसर्गाचं वर्णन फक्त नव्हे तर ग्रह, पृथ्वी, आकाश, हे जे ब्रह्मांड आहे याची निर्मिती, आणि मग पशु पक्षी वगैरे, जीव प्राणी वगैरे जे आहे यांची निर्मिती, यांना, आणि याच्या मग प्रलय वगैरे होणारी जी आहे, पृथ्वीची इव्हॉल्युशन आपण जो विषय घेतला, अशी जी आहे त्याची निर्मिती, मग काही भागात भूगोलाची निर्मिती, या सगळ्याचं वर्णन जे आहे त्याला सर्ग प्रतिसर्ग म्हटलं आहे. वंश आणि वंशानुचरित्र, जो मूळ देवता असेल त्याचं चरित्र, मग त्या देवतेचं शिष्य परिवार, मग इतर राजे लोक, मग त्यांची वंश रचना वगैरे, वंशानुचरित्र, अन्य कथा. त्याच्यामध्ये मन्वंतर हा एक विषय असा असतो की मनु किती होऊन गेले, त्यांचा काल काय, काल निर्णय हे त्यात दिलेलं असतं. हे 5 विषय असतात, आणि मग त्याच्याशिवाय पुराणामध्ये इतर माहिती असते ती त्या पुराणाचा विशेष असते. मग याच्यात भगवान दत्तात्रेयाच्या उपासना पद्धतीचं विशेष म्हणजे त्याच्यात काही व्रतवैकल्य सांगितलंय, सूर्याची उपासना सांगितली, रथसप्तमी सांगितलेली आहे, माघ मास महात्म्य सांगितले, माघ जो आहे त्या महिन्यामध्ये व्रत करायचं काय ते सांगितलं आहे. भगवान दत्तात्रेयांनी आयुर्राजाला कोणचं व्रत सांगितलं, कशी उपासना करावी ते त्यानं सांगितलं आहे. तर अशा प्रकारचं आयुर्राजाचा मुद्दाम उल्लेख करण्याचं कारण काय, तर सत्यदत्त पूजा याच्यात या आयुर्राजाचीच कथा आहे, हुंडा राक्षस आयुर्राजा, ते सुद्धा मूळ सूत्र या मूळ ग्रंथात आहे. अशा पद्धतीने महाराजांनी हा ग्रंथ सिद्ध केला. दत्तपुराण हा जेव्हा ग्रंथ मी मूळ त्यातली उपनिषद, मूळ ऋग्वेद संहिता, मूळ त्यातली काही पुराण, आणि मग या माघ मास याच्याविषयी काही माहिती ही सगळं बघितलं, तेव्हा एखाद्या अभ्यासकाची मती अशी गुंग व्हावी की त्या काळामध्ये एका संन्यासी गंगेच्या किनारी ब्रह्मावर्ताला कुठल्याही प्रकारची सुखसोय नसताना आपलं संन्यास धर्माचं पालन करून चातुर्मास्य काळ म्हणजे पावसाळा वगैरे सगळा, या सगळ्या कालामध्ये फक्त त्यांच्या पद्धतीने हाटी, लंगोटी, दंड, मेखाला आणि एखादी बोरू लेखणी शाई स्वतः तयार करायचे, आणि एखादी उपनिषदाची पोथी मिळाली तर, अन्यथा अशा अवस्थेत राहून 3 गरी भिक्षा मागून, ती सुद्धा मिळाली तर बेहतर, नाही मिळाली तर जलप्राशन करायचं. अशा अवस्थेत राहून त्यांनी हा ग्रंथ सिद्ध केला. ही जे वैशिष्ट्य स्वामी महाराजांचं आहे, हे वैशिष्ट्य अशा पद्धतीने एखाद्याने जर ग्रंथ सिद्ध केला असेल तो खरोखर अलौकिक असाच आहे, याशिवाय त्याला काही दुसरी संज्ञा नाही. म्हणजे असा हा जो भगवान दत्तात्रेय या देवतेला अधिष्ठान समोर ठेवून हा जो अलौकिक ग्रंथ आजच्या काळातला, म्हणजे गेल्या 150 वर्षातला जणू काही आधुनिक एक ऋषी, ज्यांनी पुराण रचना करावी अशा पद्धतीचा एक आधुनिक ऋषी, त्यांनी हा जो ग्रंथ लिहिला, त्यांनी हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथावरती जर आपल्याला एखादा विषय मांडायचा असेल तर तो आपल्याला कसा बघता येईल, हा जसा मी जुन्या ग्रंथाचा परामर्श घेतला तसं आणखीन एक गोष्टीचा मी परामर्श याकरता घेतला की सर्वसामान्य माणसांपर्यंत हा ग्रंथ मुळामध्ये महाराजांचा आला तरी कसा. आणि ज्या काळात महाराज सतत त्यांच्या चातुर्मास्यामध्ये प्रवास करायचे, तर ते काही बरोबर ग्रंथ त्या काळात प्रिंटिंग होत नव्हतं, ते ग्रंथ काय कोणाला त्या पद्धतीने कुठल्या स्थानात विकत मिळतील असंही नव्हतं. फार फार तर काय महाराजांनी हस्तलिखित लिहिलं, कुठेतरी पाठवून दिलं. बहुतेक महाराजांच्या पत्रांवरून असं दिसतं की त्यांचे अनेक ग्रंथ ते सावंतवाडीला पाठवत असत, उकिडवे यांच्याकडे. त्यांचे भक्त होते उकिडवे, ते त्यानंतर मग त्या ग्रंथाच्या नकला करायचे किंवा काही लोकांना ते उपलब्ध करून द्यायचे.
पुढे काही ग्रंथ तिथून प्रकाशित झाले. अनेक लोकांनी मग महाराजांचे ग्रंथ आहे ते आपापल्या भागात प्रकाशित केले. मी स्वतः सत्यदत्त पूजा आणि महाराजांचं दत्तात्रय षोडशावतार चरित्र हे साधारण महाराज गेल्यानंतर 1930 ते 36 या काळात इंदोरहून प्रकाशित केलेले. इंदिरावती होळकर यांच्या साह्याने ठाकूर म्हणून एक शिष्य होते महाराजांचे, त्यांनी आणि नाना महाराजांचा या दोघांचा संबंध असल्यामुळे नाना महाराज सुद्धा उत्सुक होते, म्हणून त्यांच्या नानांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ही ग्रंथ इंदोरून प्रकाशित काही झाले. ते माझ्याकडे आहेत, ते मी बघितले. एक अत्यंत महत्वाचं काम म्हणजे गुणवणी महाराजांनी, तेव्हा महाराजांची शताब्दी होती 1954 मध्ये, तेव्हा महाराजांचं समग्र साहित्य जास्तीत जास्त एवढं उपलब्ध आहे. एवढं सगळं गोळा करून 12 खंडात त्याचं प्रकाशन केलं हैदराबादला. आणि ती जी होती एक प्रकारची समिती, त्यात दत्त महाराज कवीश्वर यांच्यासारखे विद्यावाचस्पती आचार्य यांच्यासारखी मंडळी तिथे होती. त्यांनी त्याचं संस्कृत त्या सगळ्याचं ग्रंथीकरण घेऊन तो ग्रंथ आज आपल्याकडे उपलब्ध आहे. हे जसे 1954 मध्ये तो ग्रंथ प्रकाशित झाला, नंतर एक असं लक्षात आलं की हा ग्रंथ नारेश्वरला सुद्धा प्रकाशित करण्यात आला. कारण रंगावधूत महाराजचे अनेक शिष्य जे होते, डॉक्टर धीरूभाई जोशी आणि जयेंद्र शास्त्री दवे यांच्यासारखी जी मंडळी, ही सुद्धा तितकीच संस्कृत पंडित विद्वान लोक, यांना सुद्धा रंगावधूत महाराजांच्या आशीर्वादाने त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी सुद्धा महाराजांचं साहित्य प्रकाशितही केलं, मूळ संस्कृत प्रकाशित केलं, त्यांचे अनुवाद प्रकाशित केले. म्हणजे मग सर्वसामान्य माणसाला सुलभ काय झालं, तर पुण्याहून दत्तपुराण या ग्रंथाचा मराठी अनुवाद प्रकाशित झाला. धुरळे महाराज आहेत, त्यांनी फक्त मराठी अनुवाद प्रकाशित केला. तर पुण्याचे जे गोखले आहेत, त्यांनी मूळ संहिता आणि त्याचा अर्थ अशा पद्धतीने त्यांनी तो ग्रंथ केला. मग गुजरातमध्ये नारेश्वरच्या ठिकाणी जयेंद्र शास्त्री दवे आणि डॉक्टर जोशी यांनी प्रयत्नांनी महाराजांचं साहित्य जे प्रकाशित केलं, त्या जयेंद्र शास्त्री दवे यांनी समग्र ग्रंथ हा गुजरातीमध्ये प्रकाशित केला, भावार्थ. आणि जवळजवळ 2000च्या जवळपास तिथे असणारे जे विद्वान लोक आहेत, त्यांनी दत्तपुराण हा ग्रंथ मूळ संस्कृतच्या जो काही त्याची जी पद्धत आहे, त्याचं जे भाष्य आहे, त्याचं जे गुजराती भाष्य आहे, त्याला कुठेही बाद न आणता समग्र दत्तपुराण हा इंग्रजीमध्ये इंग्लिश भाषी विद्यार्थ्यांकरता सुद्धा प्रकाशित केला. इतक्या वेगवेगळ्या ग्रंथकारांचे ग्रंथ जेव्हा मी बघितले, आणि आज सुद्धा हे आपलं चिंतन चालू असताना माझ्याकडे हे सगळे विविध भाषातले, आता मूळ संस्कृत, मराठी, गुजराती आणि इंग्लिश हे चारही ग्रंथ आपापल्या पद्धतीने लिहिलेले ग्रंथकारांचे आज माझ्याकडे उपलब्ध आहे. त्याशिवाय अनेक लोकांनी जेव्हा स्वामी महाराजांच्या साहित्यावर PhD केली, अनेक लोकांनी या करता की 4-5 लोक मला माहिती आहे, त्यांनी त्यांच्या साहित्यातून सुद्धा अनेक लोकांनी महाराजांचं चरित्र लिहिलं. ते हिंदीत आहे, मराठीत आहे, संस्कृतमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे, गुजरातीत आहे. तर ही जी चरित्र आहे, या चरित्रात त्यांनी कुठे न कुठे या ग्रंथाविषयी जे उल्लेख केले, ते सगळे उल्लेख केव्हा न केव्हा मी बघितले. PhD वेगवेगळ्या थिसिस मध्ये जेव्हा या ग्रंथात उल्लेख आहे ते मी बघितलं. आणि ते सगळं पाहिल्यानंतर मग मला असं लक्षात आलं की या दत्तपुराण या ग्रंथाचं जे वैशिष्ट्य आहे किंवा याची जी भाषा आहे, याची जी प्रौढी आहे, यातला जो आशय आहे, मुख्य म्हणजे यातला जो वेदांत आहे, हा इतका विस्तारपूर्वक आहे, इतका विस्तृत आहे, इतका अभिनव आहे की तो आपण तरी आपल्या पद्धतीने जसं शक्य होईल तसं या वेगवेगळ्या ग्रंथकारांचा परामर्श घेतल्यानंतर मग आपण जसं शक्य येईल तसा यथाशक्ती यथामती आपण
आपल्या चैतन्यपीठाच्या या विशिष्ट श्रोत्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करावा. आणि हे सगळं प्रयत्न करायच्या आधी आपल्याला स्वामी महाराजांनीच जणू काही ही एक आज्ञा केली आहे, एक सूचना केली आहे, किंबहुना एक निर्देश त्यांनी केला की यथाशक्ती यथामती, जसं आपण म्हणतो की तुमची यतिमती त्यांची जी होती त्याच्या जी आपली जी बुद्धी आहे, आपल्या बुद्धीत आपल्या आवाक्यात असणारे आपले जे शब्द सामर्थ्य आहे, त्या शब्द सामर्थ्याने या ग्रंथाचा जो आशय आहे तो आपल्या श्रोतापर्यंत पोचवायचा प्रयत्न करावा. म्हणून आपण आता आजपासून जणू काही हा पूर्व एक संक्षिप्त असा एक प्रबोधनात्मक आपण याचा परिचय आपण बघितला. आणि आता याच्यानंतर पुढच्या आपल्या पुष्पापासून आपण दत्त पुराणाचा हा विषय याचा प्रारंभ करणार आहोत. आजचा विषय संपवण्याच्या पूर्वी मला फक्त एवढंच सांगायचं आहे की दत्त पुराणाचे जे ग्रंथ उपलब्ध आहेत, संहिता ग्रंथ, मूळ संहिता ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये संस्कृत टीका आहे, काही ठिकाणी नुसता संहिता ग्रंथ आहे, त्याच्यामागे त्याची खाली मराठी भाषा आहे, काही ठिकाणी नुसतं मराठी ग्रंथ आहे, संहिता त्यात नाही आहे. काही ग्रंथकारांनी जेव्हा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये अष्टोत्तर शतनामावली महाराजांचं साहित्य, मग नित्यो हि यस्य महिमा नहिमान्वयती या पद्धतीचं देवप्रबोध म्हणून हे एक स्तोत्र महाराजांचं, समस्त दोष शोषणम हे एक स्तोत्र, आणि आत्मपूजा दीपिका हे 4 ते 5 महाराजांचं साहित्य विशिष्ट जे स्तोत्र आहे ते त्या ग्रंथात ग्रंथित केले. पण त्यांची अपेक्षा अशी की हे आधी माणसांनी एखाद्या वाचकाने बघावे, मग दत्तपुराणाला सुरुवात करावी. काही ठिकाणी हे सगळे न देताना अष्टोत्तर शतनामावली, आत्मपूजा दीपिका एवढे त्यांनी घेतलं. आणि काही ठिकाणी मूळ ग्रंथाची एकदमच सुरुवात केली पहिल्या अध्यायापासून, जो त्यांचा वेदपाद स्तुती नावाचा अध्याय त्यापासून. पण आपण मात्र ही सगळी जी स्तोत्र आहे या स्तोत्रांचा जो भाग तो सध्या, कारण तो महाराजांचा स्तोत्रादी संग्रहामध्ये केव्हा ना केव्हा येतो, तो भाग हा एक वेगळ्या चिंतनाचा विषय आहे व त्या भागाकडे आपण सध्या आदराने त्याला सध्या बाजू ठेवून मूळ जो विषय आहे दत्तपुराण, हा दत्तपुराण आपण विमर्श पद्धतीने आता यानंतर आपण चर्चेसाठी घेणार आहोत. विमर्श पद्धतीने घ्यायचं याचं कारण असं की आपण जेव्हा गीताविषयी घेतला तेव्हा गीतेमध्ये प्रत्येक श्लोकाचा अन्वयार्थ आपण बघितला, पण गीतेचे 700 श्लोक होते. हा ग्रंथ एकूण 4500 श्लोक आहेत, शिवाय त्याची टीका आहे, त्यामुळे सगळे श्लोकांचा परामर्श आपल्याला शक्य नाही. पण साधारणपणे जे अध्याय आहे, या अध्यायांची संख्या जरी अध्यायातल्या श्लोकांची संख्या जरी कमी जास्त असली तरी काही ठिकाणी 43 श्लोक आहेत, काही ठिकाणी 45 आहे, काही ठिकाणी 48 आहे, काही ठिकाणी 50 आहे, काही ठिकाणी 53 आहे. अशी श्लोक संख्या जरी असली तरी याच्यापेक्षा फार जास्त नाही. फक्त पहिला अध्याय जो आहे तो 68 श्लोकांचा आहे. त्यामुळे एक एक अध्याय साधारणपणे एक एक पुष्पामध्ये आशय गर्भ अशा काही श्लोकांचा परामर्श घ्यावा, काही श्लोक नुसते संक्षिप्त आपण त्यातले बघावे, आणि मग एक अध्याय एका पुष्पात अशा पद्धतीने आपण हा विषय हळूहळू आपण समोर घेणार आहोत. आणि फक्त एक कल्पना म्हणून हा ग्रंथ एकूण अध्याय किती आहे तर ऋग्वेदाच्या अष्टक पद्धतीने अशा पद्धतीने म्हटलं तर याचे 64 अध्याय निघतील. प्रत्येक 8 अष्टक आणि प्रत्येकामध्ये 8-8 अध्याय, अशा पद्धतीने 64 अध्यायाचा असा हा एक आगळा वेगळा ग्रंथ आहे.
तेव्हा पुढल्या आपल्या पुष्पापासून आपण या विशिष्ट दत्तपुराण ग्रंथाला सुरुवात करत आहोत. हा ग्रंथ स्वामी महाराजांच्याच आशीर्वादाने व्यवस्थितपणे या आपल्या आत्मीय संवादाच्या निमित्ताने, चैतन्यपीठाच्या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचावा व्यवस्थितपणे. अखंड आतापर्यंत जसे आपले 200 पुष्प झाले असे हे पुष्प असे चालावे अशी आपण स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि आजचा हा जो आपला सुरुवातीचा प्रारंभिक असा जो आपला काही त्यांचा परिचयात्मक भाग होता या ग्रंथाचा, याच्या शेवटी स्वामी महाराजांचाच एक श्लोक म्हणून आज आपण विषय तो संपवतो. संकल्पितम कार्यम विघ्नविश द्राक सिद्धी माया तुममाखिलेश पापत्रेण में हर्षन्मतीश तापत्रेण में हर्षांतदीश. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.